आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय झालंय काकू, टेन्शन मध्ये दिसतेस? शिवा, अगं आमच्या दोघांचाही तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण अगं आई वडील म्हणून काही गोष्टींची काळजी वाटणं साहजिक आहे ना. बरोबर आहे. सध्या ना अगं माझं आणि ह्यांचं एकाच विषयावर बोलणं सुरू आहे. काय झालंय? शिवा, अगं रॉकी त्याच्या परीक्षेत पास झाला आणि छान मार्कांनी पास झाला. आता त्याचा इंटरव्ह्यू आहे आणि तोही तो क्लिअर करेल ही त्याला पूर्ण खात्री आहे. आणि त्यालाच कशाला अगं, आपल्याला पण खात्री आहे. पण तरीही ना काही काही गोष्टीत ना असं रॉकी इंटरव्ह्यू मध्ये पास झाला नाही तर काय, हेच वाटतंय ना? काकू, खरंच त्याची नका काळजी करू तुम्ही. मी रॉकीला लहानपणापासून बघतेय. तो खूप मेहनती मुलगा आहे, हुशार आहे आणि त्याला जसं हवंय, जसं सांगतो ना तेच सगळं तो करतो. तसं झालं तर ते चांगलंच आहे ग, पण तरी तुझ्या काकांचं म्हणणं ना हे बघ काकू, जे वाटतंय, जसं वाटतंय ते सगळं बोल अगं. मला कळतंय, म्हणजे तुम्ही असा विचार नका करू की मला काय वाटेल, शिवा काही बोलेल का, तर असं काही नाही आहे. संपदा, रॉकी दोघेही मला सारखे. शिवा, खरं तर कीर्तीचं बघितलंच ना काय झालंय ते. म्हणजे आम्हाला सुरुवातीला सुहास खूप चांगला वाटत होता ग, आणि आम्ही अगदी त्याला छान पारखूनच जावई केलं होतं. पण बघितलंच ना काय झालं ते. आणि रॉकीच्या पुढे मागेही कोणी नाही आहे. म्हणजे असं म्हणायचं नाही आहे यांना, पण आपली मुलगी द्यायची म्हणजे काळजी वाटतेच ना ग. असं वाटतं की रॉकी संपदाला आयुष्यभर नीट सांभाळू शकेल ना. तुमची काळजी बरोबरच आहे, आणि संपदा मला माझ्या बहिणीसारखी आहे. हे बघा, मी रॉकीच्या आईवडिलांना नाही ओळखत. मला नाही माहिती ते कसे दिसतात. कदाचित रॉकीलाही माहीत नसेल रॉकीची फॅमिली काय, मी आणि पाना काय. तो आमच्यामध्येच वाढला, मोठा झाला. खरंच मला माहिती आहे तो कसा आहे, आणि त्यालाही माहिती आहे संपदा कशी आहे, ती कशी मोठी झाली. आणि इतकं सगळं त्याला माहीत असून तो जबाबदारी घ्यायला तयार झालाय म्हणजे तो मोठं पाऊल घेतोय ना. मग आपण सगळ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. तो जे करतोय बरोबर करतोय असं मला वाटतं. आणि उद्या उठून तो इंटरव्ह्यू मध्ये पास झाला ना की तो स्वतः सेट होईल आणि काहीच काळजी नाही आपल्याला. पण तरी पण तुम्ही सुद्धा एकदा त्याच्याशी बोला. त्याला हे सगळं माहीत असणं गरजेचं आहे की तुम्ही काय विचार करताय. शिवा, मला याची गरज वाटतच नाहीये ग, पण ह्यांचं मन थोडं. पण थँक्यू शिवा, तुझा इतका विश्वास आहे ना म्हटल्यावर ह्यांची काही हरकत नसेलच. मी बोलते त्यांच्याशी. ठीक आहे, आता काळजी गेली ना, मग छान हसा आता. चल मी येते. भारी फोटोशूट होईल रे माझं इथे. एकदम फॅन्टा बोलत आहे. बघा, आम्ही इथे असतो. इथे आम्ही असतो. अरे हो, म्हणजे घरी पण जातो, पण इथे आम्ही एकत्र काम करतो. अशी कुठलीही गाडी नाही जी आम्ही रिपेअर केली नाही बाई. हा, मग मागच्या आठवड्यातच स्टेपनीने एवढा मोठा टेम्पो रिपेअर केला, खतरनाक. आता पण तो गाडीच रिपेअर करायला गेलाय, म्हणून त्याला तो शाळेत येत नाही. पण शाळेत येत नसला तरी आपण त्याला सांगतोय शाळेत काय काय घडते, शिकवतो. अरे हेच तुम्ही काय पण बोला. तुम्ही गॅरेजला मी तुम्हाला खूप बोललो, पण तुमचा गॅरेज एकदम रापचांडूस आहे. मला आठवत आहे, मी यायच्या आधी या वस्तीत लय चांगली लोक आहेत तिकडची. पण शिवाचं नाव मी कधी ऐकलं नाही, का माहित? नवलच आहे, हो, शिवाचंच गॅरेज आहे. म्हणजे हे गॅरेज शिवाच आहे. म्हणजे हे शिवाचंच गॅरेज आहे. म्हणजे तिच्या वडिलांनी खूप कष्टांनी हे गॅरेज उभं केलंय. काय शिवा लहान होती ना तेव्हा तिचे वडील गेले, त्यानंतर शिवानेच आम्हाला सगळ्यांना सांभाळलं, हे गॅरेज सांभाळलं, घर सांभाळते ती. शिवा तशी गोळीच आहे. सगळ्यांच्या चांगल्याचा विचार करते. म्हणजे काय, शिवाने आम्हाला सगळ्यांना एकेकाला शोधून काढलं. मग आम्ही इथं काम करायला लागलो. काम करता करता आमची दोस्ती झाली आणि मग आमची पाना गँग तयार झाली.
क्या बात है, बहुत खूप वा वा वा. अरे मस्त लाईफ आहे राव तुमची. मला पण घ्या ना नोकरीवर. चावीवाला लागत असेल ना, म्हणजे गाड्यांच्या चाव्या हरवल्या का लोक इथंच येत असतील ना. बरोबर चाचा, चावी बनवतो म्हणून आम्हाला चावी लावता काय? ए शिवा, काय आवडलं गॅरेज? अरे मग एक नंबर आहे सवाल. मी तर आल्यालाच बोललो एकदम फॅन्टाबुलस आहे एकदम. शिवा एकदम मस्त, म्हणजे शिवाचं साम्राज्य. साम्राज्य आहे, जीव आहे आपला. खूप छान सांभाळते हा तू गॅरेज. लय अभिमान वाटतोय बघ तुझा. हे गॅरेज फक्त माझं नाहीये, या सगळ्यांचं आहे. म्हणजे माझा जीव जरी असला ना गॅरेज, तरी हे ऑक्सिजन आहे. पण शिवा, या गॅरेजमुळे सगळ्यांना किती मदत होत असेल ना. माझ्या पप्पांची आठवण आहे. हो, त्यांनी सांगितलं. पण शिवा तुला मानायला पाहिजे, म्हणजे अशक्य आणि अवघड काम हे केलंच पाहिजे असं तुझं आहे ना. आजही आपल्याला हेच करायचंय. तुम्हाला नाही, आपल्या सगळ्यांना करायचं. हाँ काम को लगते हैं, इधर जाके मारने का है. काय, थांबा थांबा, काय लगेच इथून काही करायचं नाही, कारण की आपण कोणाशी भांडतोय किंवा कोणाला भिडतोय हेच आपल्याला माहित नाही. बरोबर. त्यामुळे आपल्याला ठरवावं लागेल ना. फक्त आपल्याला एवढं माहिती की सरांना कोणी त्रास दिला, मग आपल्याला ते बघावं लागेल, त्याच्यानंतर गोष्टी कराव्या लागतील. पण शिवा, ते आपल्याला कसं कळेल? कळेल, सांगते ना. त्यासाठी आपल्याला टीम्स पाडाव्या लागतील. त्यामुळे आपल्याला सोपं जाईल की हे सगळं कधी झालं, काय झालं, कोणी केलं, हे सगळं आपल्याला कळेल. आणि हे जर झालं आणि आपला प्लॅन बनला ना, मी तुम्हाला एक लोकेशन पाठवेन, तिथे सगळ्यांनी यायचं. चालतंय. होय. कुठलं लोकेशन? अरे बाबा सांगणार ना, पण मी काय बोलते, आधी टीम्स पाडून घेऊया ना. बरोबर. नामदेव काका तुम्ही आणि शीला ताई तुम्ही एका ठिकाणी जा. नदीम चाचा तुम्ही आणि राजेश दादा तुम्ही एका ठिकाणी जा. ठीक आहे. मी एक काम करतो, अप्पर आणि डिप्परला माझ्यासोबत ठेवतो. चालेल, तुम्ही झाला तर राहिला फक्त शारदा ताई. शारदा ताई, रात्री काय झालं सांगूया. बरं ऐका, जितकी जमेल, जशी जमेल तेवढी माहिती काढा, तेवढाच आपल्याला उपयोग होईल. बरोबर. हो शिवा. चला मग कामाला लागा. येस. Done? करेंगे, करेंगे. चला मग तयारी लावूया. नमस्कार. मला जरा एक माहिती हवी होती. म्हणजे इकडे दुपारचं जे जेवण असतं ते कसं असतं? एकदम मस्त असतं. का हो, काय झालं? काय प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रॉब्लेम काय नाही. पण काय आहे की दुपारचं जे जेवण असतं म्हणजे त्याची क्वालिटी, त्याचा दर्जा कसा असतो, म्हणजे तो चेक होतो का? हो, काही विचारू नका, निघा इथून. गप गुमान सांगा खरं काय ते, नाहीतर ना खडी फोडायला पाठवू आम्ही तुला. सांगतो का नाही? हे बघ शिला, सांगतो.